किती दिवसात हे करावं लागेल? लवकरात लवकर करायला लागेल, कारण डॉक्टरांना पुढची ट्रीटमेंट करायची आहे. कमळे, काय झालं? विचारून आलीस का? केव्हा जायचं काकीची टेस्ट करायला? निंगे अगं लवकरात लवकरच सांगितल्या. 30,000 रुपये खर्च येणार आहे ग. काय? 30,000? अगं एवढं पैसा आणायचं कुठनं? माझं डोसकंच झालं ना झालंय. लवकरात लवकर उपचार केले पाहिजेत आईवर, नाहीतर दिवसेंदिवस बघतेस ना हो, अजूनच तिची तब्येत खराब होत चालली आहे. कमळे, मी काय म्हणतो, आपण ऋषी सरांनी नाहीतर राजन काकासनी सांगितलं तर? नाही निंगे, पैशासाठी नाही मला कुणासमोर हात पसरायचा आता. कमळे, अगं मग काय करणार आहेस? हे तुमच्यासाठी आहे. हाय मिस्टर पवार. तुम्ही कमळी मोहिते बरोबर ना? होय. यंदा मुंबई विद्यापीठात तुम्ही फर्स्ट आलात, करेक्ट? हां. तुम्ही आमच्या कोचिंग इन्स्टिट्यूशनबद्दल ऐकलं असेलच. महाराष्ट्रातलीच नाही तर पूर्ण देशभरातली टॉप मोस्ट कोचिंग इन्स्टिट्यूशन आहे आमची. मी तुम्हाला आमच्या क्लासमध्ये या वर्षीचं ॲडमिशन देण्यासाठी चालू आहे. सॉरी, खरं मला कुठल्या क्लासमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं. हो, नो 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 तुम्हाला बहुतेक अंदाज नाही आहे. आमच्याकडे सहजासहजी ॲडमिशन मिळत नाही. 6-6 महिन्याची वेटिंग लिस्ट असते. विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी आतुर असतात. 100% निकाल असतो आमचा. मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच मी स्वतः तुमच्याकडे आलो आहे. होय, खरं ह्या वर्षी विद्यापीठातनं पहिला मी आलोय. तुमच्या क्लासमधलं कोणी नव्हतं. सर, हे मी अभिमानानं सांगू शकतोय, कारण मला माझ्या क्षमतेवर, माझ्या अभ्यासावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं मला नाही क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं. हरकत नाही, तुम्ही कुठेही शिका. हां, पण ॲडमिशन आमच्याकडे घ्या, त्याचे तुम्हाला पैसेही मिळतील. तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. 50,000? हो, 50,000. अहो, हे भारी आहे. म्हणजे तुम्ही माझ्या नावावरती जाहिरात करणार आणि त्याचं तुम्ही मला पैसे देणार. सर, हे बघा, माझं शिक्षण माझं स्वप्न आहे आणि त्याचा असा बाजार होताना मी नाही बघू शकत. तुम्ही का क्लास चालू केलाय हे मला माहित नाही. खरं विद्यार्थी क्लास का लावतात? कारण त्यांचा सराव व्हावा. कॉलेज शाळेमध्ये काय कळलं नसेल तर परत एकदा शिक्षकांना विचारता येतंय, नीट अभ्यास परत होतोय, ह्यासाठी लावतात ना. आणि मग जर सगळेच हुशार विद्यार्थी क्लासमध्ये येणार असतील तर मग क्लासचा काय उपयोग आहे? आणि ज्याला सगळं येतंय, ज्याचा अभ्यास बी चांगला आहे, त्यानं काय यायचं तुमच्या क्लासमध्ये? मग हे बघा, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण मला तुमच्या क्लासमध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही या. कमळे, अगं त्याचं पैसे मिळणार होतं तुला. मला नकोय तसं पैसा. अगं मग काय आणि कसं करणार आहेस तू? तू आईला घेऊन पुढे जा. मला आता माहित आहे मला काय करायचं इथे.